मुलुंड रेल्वे स्थानकावर एसी ट्रेनमधील एसी 15 मिनिटं बंद. प्रवाशांनी हा आरोप केला. अनेक रेल्वे प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. प्रवाशांची ही प्रतिक्रिया. काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्या. इतर रेल्वे प्रवाशांकडून या महिलांची मदत करण्यात आली. जी एसी लोकल होती ही एसी लोकल देखील सर्व्हिसेसमधनं लगेचच कुर्ला स्थानकावरनं विड्रॉ करण्यात आलेली आहे. याच्या पुढच्या ज्या दोन सर्व्हिसेस आहेत या पुढच्या दोनही सर्व्हिसेस या एसीच्या ऐवजी नॉन एसीच्या रूपामध्ये चालवल्या जातील. यानंतरच्या संध्याकाळच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या देखील वापस दुसरा रेकच्या माध्यमातून एसीच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. अशा प्रकारची घटना ही परत होऊ नये याच्यासाठी देखील मध्य रेल्वेकडनं एक विशेष निर्देश दिले जात आहेत, ज्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या जात आहेत. एक तर अशामध्ये जे एसीचे युनिट आहेत त्याची अजून जास्त सखोल तांत्रिक तपासणी करणे आणि सोबतच जर भविष्यामध्ये अशा प्रकारची अडचण कुठेही आपल्याला दिसली तर त्या अडचणीनंतर प्रवाशांना नजदीकच्या स्टेशनवरती उतरवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांना रिप्लेसमेंट म्हणून नॉन एसी असू द्यात किंवा दुसरी एसी रेक जर अवेलेबल असेल तर तिचं इंट्रोडक्शन करणे, अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स या मध्य रेल्वे मुख्यालयाकडनं मुंबई मंडळाला दिल्या जात आहेत. जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.